पर्यंत 5 धावा फ्रँकने खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. कमबॅक करणारं षटक राहिलंय. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये अवघ्या 5च धावा त्याने खर्च केल्यात. बांधून ठेवल्या फलंदाजाला. संदीप माचीच्या बॅटमधून चौकार जरूर आला, परंतु तदनंतर त्यांनी संघर्ष केला. सलगचे 2 चेंडू डॉट आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून सिंगल पाहायला मिळाली. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे आयोजन कमिटीने. 20 मिनिटांमध्ये सुरुवातीची 4 षटकं तुम्ही कंप्लीट केली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ऍड करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती फ्रँक इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. फार एंड कडून गोलंदाजी करत असताना आतापर्यंत त्याची गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील शपल क्रॉसून केल्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू यष्टिरक्षक प्रयत्न करतोय. वेदांत पाटील त्या ठिकाणी अडचणीमध्ये आला होता असंच म्हणावं लागेल, परंतु चेंडूपर्यंत शतरक्षक पोहोचलेला नाही आहे. इथे एकदा मिळेल वेदांत पाटीलला. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना जय श्रीराम मुर्धा या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्यात जय श्रीराम मुर्धा या संघाने. पहिल्या षटकामध्ये 13 धावा या षटकामध्ये कमबॅक केल्या. काय लाजवाब कमबॅक फ्रँक यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. क्लब हाऊस मनोरी संघ भरपूर मोठा प्रवास करून आज या क्रीडांगणावरती कशासाठी आल्या, अगदी स्वतःला सिद्ध करतोय. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये फ्रँकने केली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, येणाऱ्या 3 षटकामध्ये जय श्रीराम मुर्धा या संघाला देखील चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावं लागेल. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती जय कोळी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला वेदांत पाटील. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना आगळ्या वेगळ्या शैलीने ज्या खेळाडूने क्रीडा रसिकांची मने जिंकली आहे ते नाव आहे वेदांत पाटील आणि तो स्ट्रायकिंग एंडवरती या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सलामीला दाखल झालाय. आतापर्यंत तो शांत राहिलाय. इथून आक्रमक व्हावा लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस अराउंड लेग 3 फ्लाचित महत्वाची विकेट. वेदांत पाटील संघाचा कॅप्टन निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता राऊंड विकेटने आलेत आणि खऱ्या अर्थाने अँगल बनवत असताना भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि सरळ यष्टांचा वेध घेत असताना पूर्णपणे लाईन मिस केली. फ्लिक करण्याचा प्रयत्न वेदांतने केलाय आणि त्रिफ्लाचीच्या स्वरूपात मोठी विकेट या मॅच मध्ये. फलंदाज वेदांत पाटीलला बाद केलाय जय कोळी. काय जबरदस्त सुरुवात या षटकाची करतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती तीच विकेट मिळाली आहे. कॅप्टनला बाद केले. दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये गोलंदाजाने केलाय. काय जबरदस्त कमबॅक क्लब हाऊस मनोरी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. मागील षटकामध्ये धावा थांबल्या आणि याही षटकाची सुरुवात करत असताना एक प्राइजलेस विकेट मिळाली. वेदांत पाटील महत्वाचा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानावरती जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळते, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती जय कोळी. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती त्यांनी इम्प्रेस केलाय. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. युवा गोलंदाज आहे. राऊंड विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. फलंदाजांवरती दबाव टाकलाय. काही गोलंदाजी केली जाते. प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर वेगळं करण्याचा प्रयत्न आतापर्यंत गोलंदाजाचा राहिलाय. या अगोदरचा चेंडू लेग स्टंपवरती पिचिंग पाहायला मिळाली. इथे जर पाहिलं तर ऑफ स्टंपला पिचिंग पाहायला मिळाली गोलंदाज जयच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल जयेश पाटीलच्या बॅटमधून. मोठा फटका. चेंडूला सरळ अगदी पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सिक्सर.
थँक्यू. फुल टॉस बॉल होता आणि पुरेपूर फायदा घेत असताना सरळ चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर होते, चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू अडवू शकलेले नाहीये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅच मध्ये षटकार आलाय फलंदाज जश पाटीलच्या माध्यमातून. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे. धावा थांबल्या होत्या. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. जेव्हा जेव्हा धावा थांबतात तेव्हा तेव्हा विकेट येतात आणि या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर तसंच काही दृश्य पाहायला मिळालं. विकेट येताना आपण पाहिल्या परंतु जश पाटीलच्या बॅटमधून षटकारही आला या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती जय कोळी. हो, यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकला, हवेत खेळले स्क्वेअर लेग रिजनला. फिल्डर डाऊन द बॉल. इथे मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक मोठा धक्का. फलंदाज जश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आदरणीय सन्माननीय अमितदादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. आमदार चषकाचे आयोजक अमितदादा पाटील, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि सर्वांनी प्रेम केले या क्रीडा स्पर्धेवरती. नगरसेवक चषक, सन्माननीय नगरसेवक, खऱ्या अर्थानं कार्यसम्राट, विकास पुरुष, सन्माननीय कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. अर्थातच नगरसेवक चषक 2026 तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती जय कोळी जबरदस्त गोलंदाजी करतो. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानावरती दाखल झालाय. हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, फटका इथेही फसलाय. फिल्डर येतात डाऊन द बॉल. सलगचा दुसरा विकेट या मॅच मध्ये. वा, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय. थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थने देखील केलाय. सिद्धार्थचा फटका फसला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. गोलंदाज जय कोळी ऑन हॅट्रिक. हो, यावेळी चांगला चेंडू होता, खेळलाय फक्त डिफेन्सिव्हरित्या. मिड ऑफ फ्लॅट चेंडूला केवळ ढकललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. या षटकामध्ये आतापर्यंत 7च धावा खर्च केल्या जय कोळीनं. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये जय श्रीराम मुर्धा या संघाने धावफलकावरती धावा केल्यात. त्या आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 26 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 13 धावा, तदनंतर षटक क्रमांक 2 फ्रँक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्या. महत्वाची विकेट. खऱ्या अर्थानं फलंदाज भौमिकला बाद केलं. 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहता या मॅच मध्ये. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनल्या त्या मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी क्लब हाऊस मनोरी या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिली. कुठून तरी इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न जय श्रीराम मुर्दा या संघाला करावं लागेल. भागीदारी करावी लागेल. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना
तेव्हा तेव्हा मोठा फटका देखील या मॅच मध्ये एक्झिक्यूट करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार तुम्ही मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य करा. मागील षटकामध्ये अगदी तसंच काही दृश्य पाहायला मिळालं. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचं औदार्य या मॅच मध्ये फलंदाजांनी दाखवलंय. चला वेळेचं नियोजन करा, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. आतापर्यंत 3 षटकांसाठी आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. किती वेळ घेतलाय? 18 मिनिटे सुरुवातीच्या आतापर्यंत 3 षटकांसाठी वेळ घेतलेला आहे. हा षटक लवकर तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. खऱ्या अर्थानं शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर इनफिल्ड मध्ये ऍड करावा लागेल. गोलंदाज बॉल इन ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस कोलाट टाकला होता. चांगला ड्राईव्ह, चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळते. लॉंग ऑफ पुढे आले त्या ठिकाणी. एकदा मिळाली, सेकंडचा कॉल केलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. सिंगल डबल्स घेणं फार गरजेचं आहे. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल्स आणि तेच कार्य फलंदाजांनी केलंय. यश घरत मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. इथे फक्त एकच धाव मिळेल. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. नगरसेवक चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व प्रवीणजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून खेळलेत परंतु फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आलेत आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 31 धावा. सुरुवात जर पाहिलं तर खूप चांगली राहिली होती जय श्रीराम मुर्दा संघाची. परंतु तदनंतर जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने फलंदाजांनी केला. भौमिकनं जबरदस्त सुरुवात केली परंतु तो बाद झाल्यानंतर धावा थांबल्या होत्या या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. ओ पुल करण्याचा प्रयत्न परंतु तितकासा प्रॉमिसिंग फटका नाहीये. वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडू वरती आले. फिल्डिंग चांगली. इथेही सिंगल डबल्स येत आहेत. मोठे फटके खेळू देत नाहीये. चांगल्या दाटणीची गोलंदाजी केली जाते. फलंदाजांना अडचणीमध्ये आणण्याचं कार्य आतापर्यंत जर पाहिलं तर गोलंदाज करतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती जर पाहिलं तर लीन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज धावतायत वेगाने. कव्हरचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. कॅच ड्रॉप संधी होती आणि या संधीचं सोनं करता आलेलं नाही. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. धावफलकावरती या षटकामध्ये सिंगल डबल्स आपण सातत्याने पाहतोय. आतापर्यंत 8 धावा आलेत 5 चेंडूमध्ये आणि शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील आणि या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. यश घरत चांगली बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. इट इज अ व्हाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावा. धावफलकावरती या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 5 षटकांचा सामना आहे. 50 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील आणि तिथून फाईट करू शकते. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका इथे फसलाय. मिड विकेटला इनफिल्ड मध्ये फिल्डर आहेत आणि त्याने झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद. यश घरत बॅक टू द पॅव्हिलियन. आदरणीय सन्माननीय प्रवीण कृष्णा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आभार देखील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत प्रवीण कृष्णा पाटील आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा होत असतात ना तेव्हा तेव्हा त्यांचं आर्थिक सहकार्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि असे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. यानंतर होणारा सामना ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि जांताराजा खारबाव या 2 संघामध्ये.
एक फिल्डर तुम्हाला इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल, कारण सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तब्बल 24 मिनिटे खर्च केलेले आहेत. पंचाने एक फिल्डर इनफिल्ड मध्ये घ्यायचा आहे एक्स्ट्राच्या सुरुवात. ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि जांताराचा खारबाव संघाचा कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. 5 षटकांचा सामना आपण खेळवतोय. वेळेचं नियोजन केला जास्त. सर पहिलं तर वेल दौडू नका. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 गोलंदाज पाहायला मिळतोय जय कोई. यावेळी चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक. फलंदाजाच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. थँक्यू. आखूड टप्प्याला चेंडू होता, पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक संदीप माचीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे देखील आडव्या बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजनला थोडेसे चाचपडत आहेत. फिल्डिंग खराब. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि तोच प्रयत्न या ठिकाणी जर पाहिला तर संदीप माची याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फटका फसलाय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू. आतापर्यंत या मॅच मध्ये 4 विकेट घेतलेत गोलंदाज जय कोईने. आणखीन एक फलंदाजाला बाद केलाय, संदीप माचीला बाद केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 43 धावा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन ओम ब्रह्मदेव घोडदेव, सांताराचा खारबाव, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना सूचना आहे, चेंडू हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल, लक्षात ठेवायचं आहे. आदरणीय सर्वांनी दिलीपजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी दिलीपजी भोईर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटवरती भरपूर जास्त प्रेम आहे आणि या स्पर्धेवरती देखील सातत्याने जर पाहिलं तर त्यांनी प्रेम केलंय. अनेक अशा उपाध्या देखील दिल्या जातात, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, राऊंड विकेट जय कोई. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॅटिंग केल्याचा प्रयत्न, मिडॉनला त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतोय. फक्त इथे एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 44 धावा. षटक क्रमांक 5 स्लॉगवरचं षटक सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. आणि या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाला करावा लागेल. गोलंदाज राऊंड विकेट. यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय, क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि ते जर पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते. शरीराचा वेध घेतला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 45 धावा. या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली होती, असं वाटलं होतं की मोठं टार्गेट पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी जय कोळीनं भरपूर इम्प्रेस केलंय. या मॅच मध्ये आतापर्यंत 4 विकेट त्यांनी घेतले, दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. इथे सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केलाय. यशरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी केला जाईल का? हो केलाय, परंतु इथे एकच धाव मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये क्लब हाऊस मनोरी या संघासमोर ठेवलेला आहे. जय श्रीराम मुर्दा या संघाने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि जांताराचा खारबाव. ओम ब्रह्मदेव घोडदेव आणि जांताराचा खारबाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे. आपल्या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर आपल्याला पाहायला भेटतात. आदरणीय सन्माननीय प्रवीण कृष्णा पाटील साहेब, एक जबरदस्त युवा व्यक्तिमत्व, त्यांना तुम्ही पाहताय. दिलीपजी भोईर यांना देखील तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं महेंद्रजी पाटील, सागरजी भोईर,
निखिलजी पाटील, दीपेशजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि खऱ्या अर्थानं ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. याही वर्षी नव्या रंगात नव्या ढंगात या स्पर्धेचं आयोजन आपण नागेश काका क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समालोचन कक्षामध्ये देखील आपण हलकासा बदल करतोय. खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यातील नामवंत आणि दिग्गज समालोचक तुकारामजी मांगेला सर आपल्याला या दुसऱ्या डावासाठी जॉईंट होतील. धन्यवाद. धन्यवाद. निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन, इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला आई चंडिका मातेला वंदन करून आजच्या या ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 अर्थात ज्यांच्या कार्याने आपण नेहमीच गवगवा करत असतो कन्हैया बेटा भोईरा साहेबांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा ऑफिस बॉईज फॉलो बॉईज आणि त्यांच्या कार्याला दिलेली एक खऱ्या अर्थानं आनंद असणार आहे. आणि ही स्पर्धा आज या स्पर्धेशी जोडण्याचा योग आम्हाला देखील आला. याच्या अगोदर आपण निशांतजी पाटील यांचा आवाज ऐकला होता. पहिलं इनिंगचा खेळ संपलाय. यानंतरचा होणारा मॅच दोन टीम जर आपण आला असाल तर लगेच टॉससाठी या. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि जाणता राजा खारभाव दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, जर आपण दाखल झाला असाल. खारभाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव. ओम ब्रह्मदेव गोडदेव आपण जर संघ दाखल झाला असेल तर आपण लगेच टॉससाठी या. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपताना टीम जय श्रीराम मुर्दा संघाने केल्या त्या 46 धावा केल्यात. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण विनंती करू. सन्माननीय प्रवीणजी पाटील जे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेक केला जाईल. चला सलामीची जोडी देखील मैदानावरती पाठवा. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि दुसऱ्या बाजूला जाणता राजा खारभाव या दोन संघादरम्यान होईल. टॉस केला जातो. नगरसेवकीचा कॉल आणि टॉस जिंकलाय तो खारभावच्या. दादा तुम्ही फक्त शुभेच्छा द्या दोन्ही टीमला आणि आपण आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय खारभावच्या संघानं. निर्णय डिसिजन पेंडिंग असेल. चला ही स्पर्धा खेळता असा जुचंद्र नगरीमध्ये भरपूर खेळ खेळलेला आहे. किती एन्जॉय करता ज्यावेळेला जुचंद्र नगरीमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी येतात? एन्जॉय तर करतोच आम्ही, पण आता ही यावर्षीची पहिली स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेचा शुभारंभ देखील चांगला व्हावा हीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे कर्णधार त्यात आता जुचंद्र नगरीमध्ये जो प्रश्न त्यांना होता तोच प्रश्न तुम्हाला देखील आहेत, कारण कित्येकाने सांगितले जसं यांची पहिली स्पर्धा आहे, भरपूर स्पर्धा होतात. खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली, कारण मागचे काही महिने पहिले थोडंसं क्रिकेट लेट सुरू झालं, पावसाळा थोडासा लांबलेला होता. तर आता या स्पर्धेमध्ये येत असताना काय म्हणाल या स्पर्धेविषयी? इकडे तर आम्हाला खेळायला खूप मजा येते आणि या हंगामामधली आमची पहिली मॅच आहे इकडे, तर आम्ही नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करू. चला तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील, कारण मॅच ऑनगोईंग आहे. तर नाणेफेकीचा कॉल झालाय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय जाणता राजा खरभाव संघाने. त्यांनी सांगितलेत शुभारंभ दोन्ही संघ याच मैदानावरनं अगदी जुचंद्र नगरीमध्ये करणार आहे, त्यामुळे तिथेही तो सामना पाहणार. परंतु तास 27 धावांचा पाठलाग तिथे सुरू होतोय. अगदी हलकीशी दोन ऐकूया डीजे मास्टर्स आणि येऊया ज्यावेळेला 27 धावांचा पाठलाग सुरू होईल. थँक्यू. वेलकम बॅक. येऊ द्या. चला 27 धावांचा पाठलाग करायचा आहे.
सलामीची जोडी मैदानावरती सज्ज, पंच रेडी आहेत आणि त्यांच्याकडनं इशारा आलाय लेट्स प्ले. ऑफस्टमच्या बाहेर अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं सबले सांगता स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बासमन सांगतो भावा षटकार न करणार बॉलरचं स्वागत. पहिल्या चेंडूवरती सिक्सर षटकार. थँक्यू लीन. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यशांक आहेत आणि पहिल्या चेंडूवरती काय फटका खेळा. अप्पर से उपरवाला फटका बॅकफुटला गेलं आणि बॅकफुटला जात असताना कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं अगदी अप्पर से उपरवाला फटका. स्टार्ट केलाय षटकारानं सिक्सर. आता लांबून खेळ होतं. याच्या अगोदरचं काय होतं बॉडी बॅलन्स तुम्ही मागे नेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलं. हा फ्रंटफूट वरती होतं. हा फ्रंटफूट वरती खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बीट झालाय. यशच्या हातामध्ये चेंडू गेलाय. जस्टनं पाहिलं होतं की मागचा आखू डब्याचा चेंडू होता. या लेनला थोडंसं पुढे नेलं. त्या 2 मीटर 4 मीटरच्या आतमध्ये हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. दुरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने देखील केलाय. हे बॅटाला मैदानावरती कारण पहिल्या षटकामध्ये किती धावा येऊ शकतील. आता फॉरवर्ड डिफेंड आला. फॉरवर्ड डिफेंड अगदी हलक्या हातानं बाई थोडासा पुश करोवर खुश राहू तसा खेळ खेळलाय. कारण माहिती होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सतेजचा आपण पाठलाग करतोय. सामना अगदी बरोबर चालू झाला. तो 11:36 मिनिटांनी जी वेळ तुम्हाला दिली जाते 11:36 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळलाय आणि दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला षटकं पूर्ण करायची आहेत. जर ती पूर्ण नाही झाली तर मागच्या इनिंग सारखा एक खेळाडू अगदी आतमध्ये घ्यावा लागणार आहे. पुण्यातला चेंडू होता. फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला. हवेत राहिला क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. पहिला चेंडू तुम्ही फेस करत होता आणि पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला टिपलाय. झेल पहिला विकेट फलंदाज बाद. थँक्यू. रिप्ले बघा आपण बघू शकता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. स्लॉक करायचा प्रयत्न आणि मिड विकेटला टिपलाय. आरामात असा झेल. त्यानंतर आपण व्यासपीठावरती काही शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील जे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. आज महत्वाचा वेळ प्रवीणजी यांनी या स्पर्धेसाठी दिलाय. ऑफिस बॉईज फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026चा क्रिकेटचा सोहळा आपण बघतोय. आणि सन्मान नक्कीच केला जाणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला होता. ज्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर सुरुवात भूमिकेनं चांगल्या पद्धतीने केली. 12 धावांची खेळी. त्याची पहिली संदीप माचीचं 16 धावांचं योगदान. बाकी एक तर षटकार ठोकलं पण बाकी जास्त काही करू शकले नाहीये. दुसऱ्या बाजूला जय कोहलीचे 4 विकेट जे 17 धावा खर्च करताना 4 विकेट त्यानं प्राप्त केल्या होत्या. क्रमांक 3चा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय विरेश. ऑन स्ट्राईक विरेश. पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर आलं. शफल केलं आणि शफल करताना फटका खेळताना थोडंसं सफलही केलंय. पंच इशारा करतील. लॉंग लेग सीमारेषा पार चौकार. थँक्यू. एक ते अप्रोच चांगला आहे. पहिला चेंडू फेस करतो त्याने पहिला चेंडू फेस करताना रिप्ले जसा पाहिला तर कदाचित लक्षात येईल. हा उजव्या यष्टीच्या बाहेर गेला. त्यानंतर थोडंसं बॉडीला बेंड केलं आणि पोझिशनमध्ये आले चेंडूला पाठवलंय चौकार. प्रवीणजी पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्वाचा वेळ प्रवीणजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी दिलाय आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. एका बाजूला सन्मान चालू आणि दुसऱ्या बाजूला अगदी ताकद याच्या अगोदर पाहिली होती विरेशची आणि या उजव्या यष्टीच्या बाहेरला अगदी स्टिअर केलं. हलक्या हाताने जसा गोंजारतो ना तसा फटका खेळलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू.
या फलंदाजाचं नाव विरेश आहे, पण मागचे दोन्ही फटके ना तर त्याने थोडंसं विशेष खेळल्यात. एक तर उजव्या यष्टीच्या बाहेर आले, त्यानंतर चेंडूला पाठवलं, ते फायले का आणि बरोबर त्या लॉंग लेग सीमारेषा पार पाठवलं होतं आणि पुढचा तो चेंडू खेळ आहे ना, हा बघा अगदी अगदी छोट्या मुलाला तसं घ्यावं, गोंजारावं, येऊ द्यावं आणि चेंडूला सांगावं बाबा जा त्या बाजूला जा आणि हलक्या हातानं अगदी दिशा दिली, अगदी स्टिअर केले चेंडूला आणि पाठवले चौकाराच्या साह्यानं. जेटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण युट्यूबवरती घर बसल्या पाहू शकता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात षटकारानं झाली, मध्ये एक विकेट आला, त्यानंतर 2 चौकार. याच्यात थोडंसं ड्रॅमॅटिक ओव्हर होता, नाट्यमय ओव्हर संपले आणि त्या ओव्हरमध्ये 15 धावा पूर्ण केल्यात. आणि स्कोरर आम्हाला माहिती देतात की जर कंपॅरिझन जर करायचं झालं ना, पहिलं षटक संपलं होतं त्यावेळेला 13 धावा आल्या होत्या, बिनबाद 13, आणि त्याला प्रत्युत्तर देताना 1 गडी बाद 15. याचा अर्थ मामला अगदी बरोबर सेम टू सेम आहे. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी गोलंदाज अमिश लेफ्ट आर्मर आहे. अराउंड द विकेट येतात, अगदी शेवटच्या क्षणी बोटं फिरवली गेली, हलक्या हाताने चेंडूला फटका खेळला गेला. सेन्सिबल क्रिकेट आहे बघा. लेनला माहिती आहे त्याने पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला होता इनिंगच्या, त्यानंतर त्याने पाहिला आपला सहकारी विरेश अगदी विशेष खेळतोय तर त्याला संधी देऊया, स्ट्राईक रोटेट करूया. बऱ्याच जणांना असं खेळणं कधी कधी जमत नाहीये. प्रत्येकजण हिरोच्या रोलमध्ये जातो, अगदी अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बाबा सपोर्टिंग रोल पण असतो, तो सपोर्टिंग रोल सध्या लीननं हाताळलाय. पहिला चेंडू हलक्या हातानं सिंगल रन. वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 3 वेळा 3 फटके खेळले विरेशनं. एक उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन तो पुल करायचा होता, त्याला लॉंग लेग सीमारेषा पार पाठवल्या. दुसरा जो उजव्या यष्टीच्या बाहेर होता त्या चेंडूला अगदी हलक्या हातानं स्टिअर केलं चौकार, आणि या चेंडूला रिव्हर्स स्वीप. आता चौथा फटका काय वेगळा येणार का? एक पुल केला, स्टिअर केला, रिव्हर्स आणि आता स्लॉक केलाय. 4ही वेगवेगळे फटके दाखवलेत. त्याने सांगितलं भरपूर काय माझ्याकडे, भरपूर काही फटके आहेत, आणि अजून एक फटका मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. मागच्या ते 3 फटक्यानं एक तर विरेशने दाखवले की बाबा गोलंदाज जे सेटल व्हायला जातोय ना, ते त्याला सेटल होऊन द्यायचं नाहीये, अनसेटल करायचंय. वेगवेगळे फटके, वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि वेगवेगळ्या गोष्टी करून गोलंदाजावरचा दबाव, प्रेशर काय वाढवायचा. तर फलंदाज असा विचार करतो तर भाई गेंदबाज अमिश तुम्ही वेगळा विचार करा, कुछ अलग सोच दिखाइए. इस तरह नाही भाई. फुलटॉस बॉलला स्वीप केला, चेंडू चालाय अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पंच इशारा जरूर करतील, हा चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर, पण पंचांनी सांगितले की हा चेंडू जरा चेक करूया कमरेच्या वर, हा फुलटॉस आहे की नाही, हे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकार. थँक्यू. बघा पंच पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करताय. एक तर चेंडू तो डीप होतोय का, बॉडी पोझिशन काय, चेंडू कमरेच्या वर आहे नाही, या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा होतोय आणि या 5 धावांनी स्कोरबोर्ड मध्ये होईल वाढ. 27 सतेचा पाठलाग आहे आणि सतेचा पाठलाग करताना स्कोर 27. 27 धावा धापलकावरती आहेत. आता जसा नो बॉल आलाय भाई, नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. नो बॉल नंतर फलंदाज त्या चेंडूची वाट बघतो. बाबा त्या चेंडूवरती खेळण्यासाठी एक लायसन असतं, लायसन्स टू किल. दे घुमा के. पंचांचा इशारा आलाय फ्रीड. फ्रीवाला मिस केला कसं टेन्शन येते. तेच सगळे निराशा दिसून आली होती. आपण देखील काही गोष्टी ज्यावेळेला ऑनलाईन खरेदी करतो, एकावर एक फ्री असतं, तर फ्रीवाला पहिला बघतो बाबा ते बरोबर आले का नाही ते. आता फ्रीवाला मिस केलंय. 27.
आकुटाब्याचा चेंडू होता. थोडंसं ऑकवर्ड पोझिशनमध्ये जरूर राहते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फील्ड केलं जाईल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोअर 28. 28 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जसा प्रयत्न केलेला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं दोन्ही एंड खेळवले जातात. याचा दोन अर्थ आहेत. एक तर तुमची स्ट्रॅटेजी, तुमची रणनीती, कुठल्या गोलंदाजाचा कुठल्या एंडनं वापर करायचा, फलंदाजी करताना कुठल्या फलंदाजाचा काय अप्रोच राहणार आहे, हे सर्व डापेच आहेत. टॉपेज लागला. बॅटच्या वरच्याकडे लागलाय चेंडू. बऱ्याच वेळ नॉनस्ट्रायकिंगला उभं राहिला ना का एकाग्रता भंग पाहते, कॉन्सन्ट्रेशन बिघडते आणि तेच बिघडलंय. दुसरा फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक ऑफिस बॉईज, फॉलो बॉईज. आयोजित नगरसेवक चषक 2026 आपण पाहतात. आतापर्यंत चांगला खेळ करत होता, पण जसं रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल मागचे 3-4 चेंडू नॉनस्ट्रायकिंगला उभे होते. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता तो ओढीशी भंग पाडली आणि त्यानंतर हा बॅटच्या अगदी कडेला लागला चेंडू आणि स्वतःच्या गोलंदाजावरती हा झेल टिपला. 2 षटकांचा खेळ. धावा फलकावरती येत्या 28 आणि कंपॅरिझन पाहिलं तर कदाचित लक्षात येईल तिथे 19 धावा त्या दुसऱ्या षटकामध्ये ते 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्यामध्ये 15, दुसऱ्यामध्ये 13, पहिल्यामध्ये 1 विकेट, दुसऱ्यामध्ये दुसरा विकेट. 28 धावा धावफलकावरती आहे. समीकरण पाहणं गरजेचं आहे. 27 धावांचा पाठलाग केला जातोय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 19 धावा करायचे आहेत. आता क्रमांक 4 वरती लायमन. गोलंदाजीमध्ये बदल होईल न होईल, कारण पहिलं षटक जस्ट आलं होतं 15 धावांचं, दुसरं षटक आलं होतं अमितचं 13 धावांचं, त्याच्यामुळे बदल स्वाभाविक आहेत. पुढचा मॅच ओम ब्रह्मदेव गोरदेव, जाणता राजा खारबाव संघ. आपण टॉस जिंकलाय, आपला निर्णय पोचवायचा आहे. खारबाव टीम आपण टॉस जिंकला, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लागलाय, फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. कुशल क्रमांक 3, अगदी जबाबदारी मोठी आहे भाई, जिम्मेदारी बडी आहे. पहिल्या तर धावा रोखायची आहेत आणि या षटकामध्ये किमान दोन विकेट घ्यायचे आहेत. या षटकामध्ये विकेट आला तर मॅच मध्ये तुम्ही इन होतील. उजव्या बाहेर पहिल्यांदा फ्रंट फुटला आलं, शेवटच्या क्षणी मन बदललं, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, तोपर्यंत चेंडू निघून गेला होता. दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत कुशलला. नाव तुमचं कुशल आहे, अगदी कुशलतेनं, आणि फक्त कुशलतेनं नाहीये तर तुमच्यामधलं कला कौशल्य इथे दाखवावं लागणार आहे. पहिला चेंडू त्याने दाखवलाय. वेदांत काही चर्चा करतात, असं नाही की मॅच सुटलाय तुमच्या हातात. 1 षटक 1 ओव्हर मॅच मध्ये तुम्ही इन होतील. तर दुसऱ्या बाजूला एक चांगली इनिंग विरेश साकारतोय. विरेश स्ट्रायकर आहे, ज्याने आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार ठोकलाय. फ्रंट फूट वरती आलं होतं, अगदी चेंडूला खेचून नेलं होतं, खेचून. जसा एखादा चुंबक असतं ना लोखंडाला अगदी खेचून नेतं, तसं त्या चेंडूवरती बघा अगदी खेचून नेलं होतं. अलगद त्याला खेचून नेलं होतं. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोला, अगदी लाईन अँड लेंथ मेंटेन करतोय. अब माहोल बन गया है भाई, माहोल बन गया है. आता तो माहोल कसला बनलाय, मोठ्या फटक्याचा बनलाय का माहोल. तिन्ही चेंडू बघूया. पंचाने सांगितलं जास्त बाहेर आहे, पंचाने सांगितलं थोडासा जास्त बाहेर आहे. यावेळेला अटेम्प्ट जरूर झाला, वाईट बॉलचा इशारा होतोय. वेगळा प्रयत्न जरूर केला होता. स्कोअर 29. म्हणून म्हटलं ना माहोल थोडासा बनलाय, वातावरण थोडंसं बनलंय. जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये अगदी वातावरण बदलते, ढग येतात, पाऊस पडतो, कधी कधी ढग येतात, पाऊस पडत पण नाही. आता वातावरण थोडंसं बदललंय, माहोल थोडासा बनाय, माहोल बनलाय. मी म्हटलं ना माहोल बनलाय, वातावरण बदललंय, माहोल मोठ्या फटक्याचा बनला होता. स्विच हिटचा, अगदी स्वीट आणि नीट कनेक्ट केलेला षटकार. त्याच वेळेला बघितलं तर मान्यवरांचं देखील शुभागमन होतंय. सन्माननीय हेमराज पांडुरंगजी भोईर, जे उपसरपंच आहेत विद्यमान चंद्रपाडा वाकीपाडा,
त्यांचे आगमन झाले. सर आपल्याला विनंती, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. काही फटके विरेशने दाखवले ते अगदी इम्प्रोव्हायझेशन वाले, जसं ट्रॅडिशनल स्ट्रोक असतात, पारंपरिक फटके असतात, तसं आता फॅन्सी स्ट्रोक देखील आले आहेत. कारण आता जसं जसं क्रिकेट थोडंसं प्रगत होऊ लागले, थोडंसं अपडेट होऊ लागले, तसा तसा बदल होतोय. स्कोर 35. अजूनही 12 धावा करायचे आहेत. 11 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे ती विरेशनं. बदल वारंवार केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. जर आपण पाहिलं तर बिहाइंड द विकेट एक फ्लाइंग स्लिप अर्थात शॉर्ट थर्डमॅन आहे. मान्यवरांचं शुभागमन देखील होत असताना चंद्रपाडा वाकीपाड्याचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय हेमराजी पांडुगा भुईर यांचं आगमन होत आहे. फुलटॉस बॉल होता, फ्लिक केला चेंडूला. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी विदिन द स्टंप चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली. थोडंसं रिलॅक्सेशन होतं, वाटलं नव्हतं की दुसरी धाव घेतील न घेतील. या 2 धावांनी धावफलक 37. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील 10 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम मनोरी संघाला क्लब हाऊस मनोरी आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम मुर्दा. अजून एक फटका जरूर खेळा, पण आता तैनात केला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी. तुम्ही फटके दोन्ही साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. समोर फटका एकही आला नव्हता आणि अगदी फाईन लेगला अझेल डिप्ला. एक चांगली इनिंग. 27 धावांची खेळी संपुष्टात आले विरेशची. विरेश फलंदाज बाद. थँक्यू. 3 षटकांचा खेळ पाहिला. 3 षटकामध्ये एक पाहिला तर तिन्ही षटकामध्ये एक सिक्सर आला. आणि तो एक सिक्सर मुळे काय झालंय की प्रत्येक ओव्हरमध्ये सिक्सर आलाय. आणि दोन्ही गोष्टी माहिती देतात. निरेकीनी देखील आम्हाला एक माहिती देतात का बाबा जसा एक षटकार आला ना तसा एक विकेटही आलाय. पण तो विकेट असताना अजून धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्यामध्ये 13, मागच्या षटकामध्ये 9. 3 षटकांचा खेळ. धावा धापलकावरती 37. 37 धावा धापलकावरती. 12 मध्ये 10 करायचे आहेत. 12 चेंडूचा खेळ आहे. 10 करायचे भाई. 10 बनाने है, दम लगाना है, दमखम लगाना है. जयेश पाटील डावखुरे हाताचा फलंदाज. स्टेलन पहिला चेंडू इनफिल्डच्या डोक्यावर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक चालत चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. ही संधी होती. बिलकुल खुशी आई थी दरवाजे तक आई थी भाई. दरवाजा नाही खोला आपने. अगदी आले होत्या आनंदाचे क्षण आले होते. दरवाजापर्यंत आले होते. दरवाजा नाही खोलला. झेल नाही टिपला. मॅच मध्ये परतण्याची संधी एकदा निर्माण झाली होती. ती संधी तुम्ही गमावलेली आहेत. या 2 धावांनी धावफलक 39-39. जश पुन्हा एकदा सज्ज होईल. पण क्रिकेटच्या खेळामध्ये संधी वारंवार मिळत नाही. ज्याला संधी मिळतात कदाचित तो नशिबान असतो. पण संधीचं सोनं करतो ना तो खरा कर्तृत्ववान असतो. संधीचं सोनं करायचंय. ही संधी आली, तुम्ही गमावली. पुन्हा संधी निर्माण होईल न होईल. अजून एक समोर स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ सीमारेषा पार. अजून एक दर्जेदार षटकार. थँक्यू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन यासाठी ठेवलं होतं. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावर एक देखणा फटका. फुल पॅस ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. याच्या अगोदर अगदी खडे फटका खेळला होता. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न लेमनने केला होता. डॉट बॉल. 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आहे. क्लब हाऊस मनोरीचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती अगदी जवळ आहे. फक्त तो किती लवकर फिनिश करतो. यानंतरचा होणारा मॅच जाणता राजा खारबाव ओम ब्रह्मदेव गोरदेव. टॉस जिंकलाय खारबावच्या संघानं.
तो सामना देखील आपण पाहणार आहोत. स्कोरर इंटरेस्टिंग माहिती देतात बाबा, सिक्सर प्रत्येक ओव्हरमध्ये आलाय. 4ही षटकामध्ये 4ही ओव्हरमध्ये सिक्सर आलाय. पहिल्यांदा आला पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या ओव्हरमध्ये आला तिसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्या षटकामध्ये आला तिसऱ्यावरती आणि या षटकामध्ये आलाय दुसऱ्यावरती. थोडासा ब्लाइंडली खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली. झेल सुटला, झेल सुटला, पुन्हा एकदा झेल सुटला. मॅचही निसटला, सामनाही जिंकलाय क्लब हाऊस मनोरी संघानं. या सामन्याला 2 धावांनी हा सामना जिंकलाय क्लब हाऊस मनोरी संघ. हार्दिक अभिनंदन. त्याप्रमाणे जय श्रीराम मुर्दा संघ आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. आपलं देखील ऑफिस बॉईज आणि फॉलो बॉईजच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. आपण पाहतात ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 आजच्या दिवसातील पहिला सामना, जिथे 46 धावा केल्या होत्या मुर्दाच्या संघानं आणि 27 धावांचा पाठलाग करताना मनोरी संघानं हा सामना आरामातरित्या जिंकलाय. सुरुवात केली लीननं 8 धावांचं योगदान त्याचं राहिलं. विरेजचं 27 धावांची खेळी, अगदी मॅच विनिंग खेळी आपण पाहिलेत. तर शेवटच्या क्षणी मॅच आपल्या हातातनं जाणार नाही.